अगस्त तक हमारा ये कंप्लीट होगा, फिर 1 महीना जाएगा। ठीक है, बीच वाला सर पिलर है तो इतना इम्पैक्ट नहीं है, इधर भी सीधा निकलेगा तो फिर अपना चल जाएगा। सर्विस रोड आहे, त्या सर्विस रोड जे आहे काठी गल्ली तिथे, तर आपण ते चालू करतो त्याला मेंटेन करून आता पावसात मेंटेन करून आपण तो ओव्हर केबल ठेवू आणि वेळेला मला दिसतो। दूसरा एक है कि सर वो तो जैसे LHS वाला जो साइड है वो कितना दिन में बोल रहे हो? सर ये वो एक दिन सिंगल रोड आहे सर, 4.5 मीटरचा बिल्डिंग। मॅडम, आज पाणी दौरा केला आहे, वाहतुकी संदर्भात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती, दोरका मुंबई नाका वडाळा नाका, काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहे? आपल्याकडे ऍक्च्युली हा द्वारकाचा जेव्हा काम मंजूर झाला तेव्हा आपल्याला माहित होता की हा खूप डिफिकल्ट प्रोजेक्ट होणार आहे आणि याच्यात सगळ्यात जास्त वाहतूक कोंडी या प्रोजेक्टमुळे होणार आहे ते माहितच होता। परंतु शहराच्या लॉंग टर्म फायद्यासाठी आणि खूप एकदम डेडलाईन मध्ये आपल्याला हा काम पूर्ण करायचे, त्यासाठी आज पाणी दौरा पण केला। तर त्याच्यात मेजर जे आपले काही विषय आपल्याला पाहायचे होते की जे पाणी येतो पावसाळ्याचा तो वाहून स्टॉर्म वॉटर ड्रेनेज मध्ये जातोय की नाही, तर ते आज आम्ही चेक केला तर ते टेक्निकल दृष्टीने ते चांगलं कन्स्ट्रक्शन चालू आहे ते सगळं। नंतर काही दुसरे ROW चे विषय होते त्याबाबत पण सॉल्व्ह करायला आज सूचना दिलेली आहे आणि विदिन टाइमलाईन ते पूर्ण करायचे अशा प्रकारचे आज इथे आपण ही दौरा लावला। आपला टार्गेट आहे की MSIDC जी इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे त्यांच्याकडून पुढच्या 1 महिन्यात हा ऍटलीस्ट 1 मोर साइड ओपन केली पाहिजे, आता जसं फक्त 1 साइडने जात आहे। कारण की हा जर ओपन झाला तर मग थोडा मुंबई नाक्याला थोडा रिलीफ येईल आणि तिथे पण आता आपल्याला पुढे काम सुरू करायचे आहे तर ते पण काम सुरू होतील। आता 21 ऑगस्ट डेडलाईन दिलं, 2 लेन अजून सुरू करायला 21 ऑगस्ट पर्यंतची आहे आणि अजून पुढची 2 लेन ते 15-20 दिवस लागतील। अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने त्याला डेडलाईन दिली आहे। कामाची जी गती पाहिली तर ते होईल का? येस 100% होईल। कामाची गतीमध्ये काही अडचण नाही आहे। मागचा 1 महिना पूर्ण पाऊस होती तरी काम चालू आहे, आज पण काम चालू आहे आणि अजून फास्ट कसा करता येईल आपल्याला त्यासाठीच आपण प्रयत्न करतोय। थँक्यू।